सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र. माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. संत एकनाथ भाग 2. नाथ मूर्तिमंत शांती. पैठणचा एक महार, अंतर्निष्ठ वृत्तीचा, परमार्थाचे ज्ञान असलेला नाथ गंगेहून स्नान करून परत येत असता त्याची नाथांशी भेट होई. त्यावेळी नाथ त्याच्याशी ज्ञानभाषण करीत. ब्राह्मणाने महाराबरोबर ज्ञानभाषण करावे हे कर्मठ ब्राह्मणांना आवडत नसे. त्यांच्या दृष्टीने हे भ्रष्ट वर्तन. नाथ हे ब्राह्मण, त्यांना न शोभणारे. ब्राह्मण रागावले. नाथांनी प्रायश्चित्त घ्यावयाला लावले. नाथांनी ते घेतले. नाथांना आपल्या घरी भोजनास बोलवावे अशी त्या महाराच्या पत्नीची इच्छा. एकदा त्या महाराने हिंमत करून नाथांजवळ तशी विनंती केली आणि काय आश्चर्य, नाथांनी होकार दिला. क्रांतिकारक होकार. भोवतालच्या परिस्थितीत काहीही हो, लोक कितीदा निंदा करोत, शिव्या शाप देवोत, मनाची शांती ढळू द्यावयाची नाही. आपले समचित्तत्व विचलित होऊ द्यायचे नाही. हा जीवनातला सर्वश्रेष्ठ सर्वोच्च पराक्रम. याच्यापेक्षा मोठा पराक्रम कोणताच नाही. त्या दृष्टीने एकनाथ मोठे पराक्रमी होते. त्यांच्या या पराक्रमाची साक्ष पटविणारा हा प्रसंग पहा. एके दिवशी नाथ नेहमीप्रमाणे नदीवर स्नान करून घराकडे निघाले होते. धर्मशाळेजवळ येताच तेथील एक यवन त्यांच्या अंगावर थुंकला. नाथ शांतच. नदीवर जाऊन स्नान करून पुन्हा घराकडे निघाले. पुन्हा त्या यवनाने नाथांच्या अंगावर तोंडातली चूळ टाकली. नाथ पुन्हा नदीवर, पुन्हा आंघोळ, पुन्हा परत. पुन्हा त्या यवनाचा उन्मत्तपणा कायम. हा प्रकार अनेक वेळा झाला, पण नाथांची शांती अबाधित. ती चळली नाही. हे सगळे होईपर्यंत नाथांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता व स्मितही कायम होते. एक खेळ म्हणून या प्रकाराकडे निर्विकारपणे ते पाहत होते. शेवटी यवन ओशाळला आणि नाथांना शरण गेला. मला क्षमा करा असे म्हणू लागला. केलेल्या पापाबद्दल त्याचे मन त्याला खाऊ लागले. नाथ म्हणाले, मीच तुझी क्षमा मागावयास पाहिजे, कारण माझ्यामुळेच आपणास अनेक वेळा थुंकण्याचा त्रास झाला, पण मला मात्र एका दिवसात अनेक वेळा गंगा स्नान करण्याचे पुण्य मिळाले. एक परगावचा ब्राह्मण मुलीच्या लग्नासाठी द्रव्य सहाय्य मिळावे म्हणून पैठणला आला. एकनाथाच्या वाईटावर टपलेल्या कुचाळ ब्राह्मणांनी त्या ब्राह्मणाला सांगितले, तुम्ही नाथांकडे जा, नाथांना राग येईल असे काही कर, तरच आमच्याकडून तुला द्रव्य सहाय्य मिळेल. तो नाथाकडे गेला. ब्राह्मण तरेवाईकच. नाथ पूजा करीत होते. तो एकदम नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. संताप येण्यासारखी गोष्ट, पण नाथ शांत होते. हसत हसत त्यांनी त्यांची विचारपूस केली, आदर सत्कार केला, आसन दिले. नाथांच्या या शांत वृत्तीमुळे तो ब्राह्मण चांगलाच वरमला. एवढ्यावरही त्याचा तरेवाईकपणा मात्र गेला नाही. भोजनाचे वेळा नाथांनी त्याला आपल्याजवळ बसविले. गिरिजाबाई तूप वाढण्यासाठी आल्या. त्या खाली वागताच त्या ब्राह्मणाने टणकन उडी मारली आणि तो गिरिजाबाईंच्या पाठीवर बसला. द्वाड मुलासारखे वर्तन, अगदी अक्षम्य. कोणाच्याही शांत स्वभावाची परीक्षा पाहण्याचा हा विकृत व वाह्यात मार्ग. नाथांच्या जागी दुसरा एखादा नागरिक असता तर त्याने तिथे भोजनासाठी जमलेल्या सर्वांनी त्याला बदडून काढले असते. नाथ मात्र शांत, कमालीचे शांत. ते हसत हसत पत्नीला म्हणाले, अगं जपून बरं, ब्राह्मण खाली पडेल, त्याला लागेल, त्याला नीट सांभाळ. आपण काळजी करू नका. मुलाला पाठीवर घेऊन काम करण्याची सवय आहे मला. हरिपंडिताला नव्हते का मी घेत. हा पतीपत्नीचा संवाद ऐकताच तो ब्राह्मण खूपच खजील झाला. दोघांच्याही चरणांवर त्याने लोटांगण घातले आणि आपली अडचण त्यांच्यापुढे मांडली. आता 200 रुपये आपल्याला कसे मिळणार? आपले वर्तन आपल्याला भोवले, पण नाथांना राग आलाच नव्हता. त्यांनी त्याची अडचण दूर केली. श्रीखंड्या. एकदा श्रीकृष्णाच्या मनात आले, आपण नाथांची सेवा करावी. देवाने एका ब्राह्मण तरुणाचे रूप घेतले. नाथांच्या घरी आले. नाथ म्हणाले, ब्राह्मण देवा, सांगा, मी आपली कोणती सेवा करू? छे, आपण माझी सेवा करावी यासाठी मी आलो नाही. आपली सेवा माझ्या हातून घडावी म्हणून मी आलो आहे. आपल्यासारख्या थोर संतांची सेवा घडल्यास माझे कल्याण होईल. अहो, आम्ही काही श्रीमंत नाही. तुम्हाला सांगण्यासारखे काम मजवळ नाही. मला असे निराश करू नका. मी केवळ जेवणावारी राहीन. सगळी बारीक सारीक कामे करीन. नाथांनी ठेवून घेतले.
श्रीखंड्या उद्धवाच्या बरोबरीने नाथांची मनोभावे सेवा करू लागला. तो नदीवरून कावडीने पाणी आणी, नाथांना पूजेसाठी गंध उगाळून देई, उष्टी खरकटी काढण्याचे कामही करी. श्रीखंड्या आल्यापासून नाथांच्या घरात एक चैतन्य खेळू लागले. द्वारकेला एक ब्राह्मण ईश्वराचे दर्शन व्हावे म्हणून तीव्र अनुष्ठाने करीत बसला होता. त्याला स्वप्नात सांगण्यात आले की मी सध्या पैठणास राहतो, नाथांच्या घरी सेवा करतो. श्रीखंड्या या नावाने मला लोक ओळखतात. तेव्हा माझे दर्शन हवे असेल तर तू तेथे ये. तो पैठणला पोहोचला. नाथाच्या वाड्यात शिरला. त्याचवेळी श्रीखंड्याने त्या ब्राह्मणाला ओळखले. ब्राह्मणाने श्रीखंड्याकडे पाहिले, पण त्याला ओळखता आले नाही. कसे ओळखणार? पूजा करीत असलेल्या नाथांजवळ तो गेला आणि म्हणाला, माझी श्रीकृष्णाशी भेट करून द्या. ब्राह्मण देवा, देव सर्वत्र भरलेला आहे, वेगळा ईश्वर कसा दाखविणार? अहो, तुम्ही देवच आहात. महाराज, हे सर्व तत्त्वज्ञान मला माहीत आहे, तरी मी मुद्दाम आलो आहे. श्रीखंड्याच्या रूपाने तो तेथे राहत आहे असे मला ईश्वराने दृष्टांतात सांगितले. कोठे आहे श्रीखंड्या? श्रीखंड्या म्हणजे श्रीकृष्ण हे कळताच नाथांना व त्यांच्या पत्नीला धक्काच बसला. श्रीखंड्याकडून आपण नाना प्रकारची सेवा करवून घेतली. त्यांना त्याची आता लाज वाटू लागली. श्रीखंड्या तेवढ्यात गुप्त झाला. नाथांनी आता श्रीकृष्णाची आराधना सुरू केली. अखेर अनन्य भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता श्रीकृष्णाने त्यांना व त्या ब्राह्मणाला आपले चतुर्भुज दर्शन दिले. ज्या रांजणात श्रीखंड्या पाणी भरत असे तो अजून नाथांच्या वाड्यात आहे. दरवर्षी नाथषष्ठीला शेकडो भाविक त्यात घागरी आणून पाणी ओततात. पण कोणाच्या तरी रूपाने श्रीकृष्ण तेथे येतो, तो घागर ओततो, तेव्हाच रांजण भरतो. आजही हा अनुभव येतो. श्रद्धा ठेवावी व खरे मानावे, कारण ईश्वराची लीला अगाध आहे, अतर्क्य आहे. ईश्वराच्या प्रेमस्वरूप लीलांवर विश्वास न ठेवणे हे पाप आहे. आपल्याकडे काम करणारी मोलकरीण, आपल्या मुलांना शाळेत नेणारा रिक्षेवाला याच्यातही ईश्वर आहे, या भावनेने आपल्याला त्यांच्याकडे पाहता येईल. नाथांची अथांग करुणा. एक दुःखी दुर्दैवी जीव खायला काही नाही म्हणून चोरी करतो, तुरुंगात कोंडला जातो, अनेक वर्ष अन्न नाही म्हणून तडफडतो, डोळ्यात तेवढे प्राण उरतात, हा पळून जाणे शक्य नाही हे जाणून त्याच्या बेड्या काढून टाकतात. या जिन्याला कंटाळून तो आत्महत्या करण्याचे ठरवतो. तेवढ्यात त्याला हरिनामाचा गजर ऐकू येतो. नाथांच्या घरच्या कीर्तनातला हा गजर. तो सरपटत सरपटत तेथे येतो, कीर्तन ऐकतो. कीर्तनानंतर सर्व श्रोते घरी परततात. तो अस्पृश्य कोठे जाणार? घरच नाही, पुन्हा प्रेतवत झालेला. नाथांना तो दिसतो. नाथ त्याला दूध देतात. त्याच्या अंगात शक्ती येईपर्यंत त्याला आपल्या घरी ठेवतात. मग तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना तो आपल्या वाड्यात आहे हे कळवितात. चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या एका अस्पृश्याला नाथ आश्रय देतात. ही घटना काय सांगते? सकल भेदातीत अशी नाथांची अथांग करुणा, त्यांचे नैतिक धैर्य या त्यांच्या अलौकिक गुणविशेषांवर ही घटना प्रकाश टाकीत नाही काय? याच प्रसंगासारखा आणखीही एक प्रसंग नाथाच्या जीवनात घडला. नाथ दुपारी गंगेकडे जात असता एक ब्रह्मराक्षस त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला. मी ब्रह्मराक्षस या झाडावर 100 वर्षे राहत आहे. आज माझे पाप भरले. तुमच्या हातून माझी सुटका होणार म्हणून तुमचे पुण्य मला मिळाले पाहिजे. नाथांकडून घडलेली 2 पुण्यकर्मे, त्या वेळेपर्यंतचे ब्राह्मण संतर्पण व 2 रात्री एका अस्पृश्याला दिलेले भोजन. तुला कोणते पुण्य देऊ? दुसरे पुण्य द्या. नाथांनी संकल्प करून पाणी सोडले. ब्रह्मराक्षस ते पुण्य मिळाल्याने तरुण गेला. अस्पृश्योद्धार हे सामाजिक पुण्यकार्य आहे. हे तत्त्व या प्रसंगात गुंफलेले आहे. येथे समाजकार्याला परमार्थ भावनेची, पुण्यप्राप्तीच्या विचाराची जी जोड दिलेली आहे ती आजही अनुकरण करण्यासारखी नाही काय? आणखी एक प्रसंग नाथांच्या अपार करुणेचे व त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे दर्शन घडविणारा. नाथ गंगेवरून स्नान करून परत येत होते. एक अस्पृश्य स्त्री पाणी भरायला गंगेवर गेली. तिचे लेकरू मागे रडत राहिले. तिला जाणीवच नाही. कडक ऊन पडलेले, त्याचे पाय पोळू लागले. नाथांनी त्याला उचलून घेतले व त्या लेकराने सांगितलेल्या खुणांवरून त्याला घरी नेऊन पोहोचविले. इकडे एक कुष्ठरोगी रोग दूर व्हावा म्हणून सतत 12 वर्षे अनुष्ठानासाठी बसला होता. याचे तीव्र तप पाहून त्र्यंबकेश्वर प्रसन्न होऊन म्हणाले, पैठणला एकनाथांकडे जा. उन्हात होरपळून निघालेल्या त्या अस्पृश्य लेकराला
घरी नेऊन पोहोचविण्यात जे पुण्य त्यांनी मिळवले आहे ते त्यांनी तुला दिले तर तुझा कुष्ठरोग जाईल. नाथ म्हणाले, मी पुण्य केल्याचे मला आठवत नाही. तू जनार्दन स्वरूपच आहेस, हाच माझा संकल्प. असे म्हणून नाथांनी ब्राह्मणाच्या हातावर पाणी सोडले. ते पाणी आपल्या अंगाला लावताच त्याचे कुष्ठ गेले. नाथांचे लोकशिक्षण कार्य. गोरगरिबांनी सुद्धा आपल्या कीर्तनाला यावे व नाम महात्म्य जाणून घ्यावे व नामरत व्हावे यासाठी निरनिराळ्या युक्त्या करून नाथ लोक जमवीत. कीर्तनाच्या वेळी गोरगरिबांना वाटी वाटी साखर वाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे गर्दी वाढू लागली. त्यात एक वडारी जोडपे आले. त्यांना जागा मिळेना. ते नाथांच्या झोपण्याच्या खोलीत गेले. मऊ गादीवर त्यांना गाढ झोप लागली. कीर्तन संपले. श्रोते साखर घेऊन घरी गेले. त्या जोडप्याला शुद्धच नाही. उद्धव नाथांची झोपण्याची तयारी करण्याकरिता जेव्हा तेथे गेला तेव्हा कोणीतरी झोपलेले. आरडाओरड झाली, पण नाथ रागावले नाहीत. नाथांनी त्या जोडप्याची विचारपूस केली. त्यांना झोप मोडल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली. रात्रभर त्यांना ठेवून घेतले. सकाळी ते जोडपे निघून गेले. नाथांना सर्वत्र परमेश्वर दिसत असावा हे पटावे. नाथांच्या शेजारी राहणारा गृहस्थ कमालीचा प्रपंचासक्त, तुमच्या आमच्यासारखा. त्याचे परमार्थाशी कायमचे वाकडे. परमार्थ दृष्टीने तो दगडच. त्याला परमार्थाकडे वळवायचे असे नाथांनी मनात योजले. नाथ त्याला म्हणाले, आपण दिवसातून थोडा वेळ परमार्थासाठी नामस्मरणासाठी देऊ शकाल काय? तो म्हणाला, अहो, मला माझ्या नोकरीतून अजिबात वेळ मिळत नाही. नाथ म्हणाले, घरून नोकरीच्या जागी जाईपर्यंतचा वेळ रिकामाच आहे. गृहस्थाला पटले. नाथ रोज त्याला विष्णू सहस्त्रनामातला एक श्लोक लिहून देत. घरून जाताना व घरी येताना तेवढा एक श्लोक पाठ करायचा. शेवटी सगळे विष्णू सहस्त्रनाम मुखात बसले. त्याची गोडी लागली. ती अखेरपर्यंत कायम राहिली. नामस्मरण करीतच त्याने देह सोडला. नाथांनी काशी यात्रेहून रामेश्वरासाठी गंगाजलाची कावड घेतली होती. नाथ उद्धव वगैरेसह रामेश्वरापाशी येऊन पोहोचले. रामेश्वराला आता गंगाजल अर्पण करावयाचे तेवढ्यात तहानेने त्याचा जीव व्याकुळ झाला आहे असे एक गाढव वाळवंटात तळमळत असलेले नाथांना दिसले. एवढ्या लांबून प्रयासाने आणलेली गंगा, पण नाथांनी त्या गंगेने त्या गाढवाची तहान शांत केली. गाढवाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकली. नाथांचे हे कृत्य न आवडणाऱ्यांना नाथ म्हणाले, बाबांनो, या गाढवाच्या व इतर सर्व प्राण्यांचा आत्मा एकच आहे. प्राणी कसाही असला तरी त्यात परमेश्वर आहेच. नाथांना एका वेश्येतही परमेश्वर दिसला. त्यांच्या घरात चोरी करण्यास आलेल्या चोरांचा त्यांनी सत्कार केला. चोरलेल्या वस्तू त्यांना अर्पण केल्या. चोरांनी त्या घेतल्या नाहीत. त्यांना उपरती झाली. नाथांच्या चरित्रातून निस्वार्थ निर्मळ करुणेचा प्रवाह सतत वाहत होता आणि भगवंताच्या करुणेचा नाथांवर सतत वर्षाव होत होता. नाथांचे क्रांतिकारक कर्तृत्व. भक्तीचे संपूर्ण तत्त्वज्ञान लोकांना समजून सांगण्यासाठी नाथांनी भगवंताच्या 11 स्कंदावर विस्तृत ओवीबद्ध टीका लिहिण्याचे ठरविले. काही थोडे अध्याय लिहून झाले. त्यांच्या एका ब्राह्मण शिष्याने ते अध्याय उतरवून घेतले. तो काशीला ते घेऊन गेला. तेथे गेल्यावर रोज सकाळी त्या अध्यायांचे तो मोठ्याने पारायण करीत असे. भागवतासारख्या पवित्र संस्कृत ग्रंथावर मराठीतून टीका होत असलेली पाहून काशीचे एक प्रतिष्ठित संन्यासी संतापले. हे होणे शक्य नाही, योग्य नाही. त्या संन्याशाच्या सूचनेवरून काशीचे धर्मपंडितांनी नाथांना स्पष्टीकरणासाठी काशीला बोलावले. नाथ गेले. नाथांवर संन्याशी अतिशय रुष्ट. त्यांच्याशी बोलताना मध्ये पडदा. पण त्यांनी नाथांच्या तोंडून भागवताचे काही अध्याय ऐकताच त्या संन्याशाची वृत्ती बदलली. तो प्रसन्न झाला. काशीत राहूनच ग्रंथ पूर्ण करावा अशी नाथांना विनंती करण्यात आली. त्याचप्रमाणे नाथांनी ग्रंथ पूर्ण केला. लोकांनी या नाथ भागवताची पालखीतून भव्य मिरवणूक काढली. काशी हे संस्कृतचा अभिमान बाळगणाऱ्यांचे गाव. तेथे नाथांच्या कर्तृत्वामुळे मराठी थाटात मिरवली हे केवढे आश्चर्य. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत अनेक पाठभेद झाले होते. शुद्ध अशुद्ध पाठांचे जंजाळच निर्माण झाले होते. एकनाथांनी समग्र ज्ञानेश्वरीतले अस्सल पाठ कोणते हे संशोधून तिची शुद्ध प्रत तयार केली. नाथांचे हे केवळ वाङ्मयीन संशोधनात्मक स्वरूपाचे कार्य मराठी वाङ्मयाच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. नाथांची संतती. मोठी कन्या गोदूबाई पैठणलाच दिली.
सर्वात कनिष्ठ कन्या गंगाबाई कर्नाटककडे दिलेली. मधला हरिपंडित, विद्वान, संस्कृतचा विलक्षण अभिमानी. नाथ मराठीतून लोकांना परमार्थ शिकवितात हे त्याला मुळीच पसंत नव्हते. तो अहंकाराच्या अश्वावर आरूढ होऊन काशीला निघून गेला. नाथांनी त्याला परत आणले. एका चमत्कार रूप प्रसंगाच्या निमित्ताने हरिपंडिताला नाथांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती आली. पुन्हा नाथ मराठीतून प्रवचन करू लागले. नाथांची ग्रंथरूप संतती ही अधिक महत्त्वाची, त्यांना अक्षय कीर्ती मिळवून देणारी. त्यांची ग्रंथसंपदा अशी: चतुश्लोकी भागवत, 2 एकनाथी भागवत, 3 रुक्मिणी स्वयंवर, 4 हस्तामलक, 5 स्वात्मसुख, 6 आनंदलहरी, 7 शुकाष्टक, 8 चिरंजीवपद, 9 ओंकार ग्रंथ, 10 भावार्थ रामायण, 11 स्फुट संकलित रचना श्री संत एकनाथ महाराजांची अभंगगाथा, 12 भारुडे, 13 जोहार. नाथ स्वतः ब्राह्मण, पण महार, कोल्हाटी, डोंबारी, येसकर, मांग, जांगले, गोंधळी, गारुडी, वासुदेव, पांगुळ, सरोट, कुडमुड्या जोशी, सरोदी, बाळ संतोष भुत्या, वाघ्या, जोगी, वैदू, नानक, फकीर, बहिरा, मुका, अंधळा, पांगळा, नकटी, जंगम, संन्यासी अशा विविध स्वरूपी समाजात नाथ वावरत होते. पिंगळा, वटवाघूळ, टिटवी, पोपट, सर्प, विंचू, बैल, गाय, एडका, कुत्रे ही प्राणीसृष्टीही ते पाहत होते. या सगळ्या समाजसृष्टीशी, प्राणीसृष्टीशी ते एकरूप झाले. त्यांना त्यांनी बोलके केले. ती सृष्टी ते स्वतः झाले आणि त्या सृष्टीकडून त्यांनी सगळ्या समाजाला परमार्थाचे शिक्षण दिले. नाथांनी अद्वैत केवळ शिकविले नाही, अद्वैत ते स्वतः जगले. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्यासंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वावर ज्याची समदृष्टी असते तो पंडित. नाथ हे समदर्शी पंडित होते. आज ज्याला आपण सामाजिक क्रांतिकारक पुरोगामित्व म्हणू ते त्यांच्या लेखणीतून जाणीवपूर्वक प्रगट झाले आहे. एक ब्राह्मणाचे पोर, त्याचे वाभाडे काढणारी एक व्यक्ती, नाथच ती व्यक्ती आहेत. त्या ब्राह्मणाच्या कार्ट्याला नाथ म्हणतात. ऐक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या, वलवल करू नको पोरट्या, बोलणे अवघे पोरवट्या हित नाही. हिंदू तुर्क संवाद या रचनेतून त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिलेला आहे. त्यांच्या सामाजिक व पारमार्थिक पुरोगामित्वाने केवढी उंच झेप घेतली आहे पहा. त्यांनी गोविंद आणि महम्मद यातील अद्वैत पटवून दिले आहेत. ख्याल किया मछली वाले वल्ले, दर्याव धुंडे गोविंद महम्मद, खेल खिलाने आया महम्मद. नाथांनी इसवी सन 1599 जलसमाधी घेतली. या घटनेला आता 400 वर्षे उलटून गेली, पण अजून नाथांचे क्रांतिकारत्व आपल्या समाज जीवनात उतरलेले नाही. महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या क्रांतिकारकत्वापेक्षा नाथांचे क्रांतिकारकत्व निश्चितच आगळे. कारण नाथांच्या क्रांतिकारकत्वाला परमार्थाचे परमपावन अधिष्ठान होते. नाथांनी क्रांती करताना कधी त्रागा केला नाही, कधी कोणाला शिव्याशाप दिले नाहीत, कधीच सुडाची भाषा वापरली नाही, कधी मोर्चे काढले नाहीत, कधी सत्याग्रह नाही, कधी परिषदा भरविल्या नाहीत. नाथांच्या चरित्रात शांती होती आणि क्रांती होती. ते शांतीतून क्रांती साधित होते. ते शांतीब्रह्म होते. ते करुणासागर होते. ते अहिंसेचे सम्राट होते. ते प्रेममूर्ती होते. त्यांचे हे बोधबहुल चिरमधुर चरित्र येथे थोडक्यात मांडले आहे. त्यांना भक्तिभावपूर्वक प्रणाम करून हे संपवूया. धन्यवाद.